दिव्यागर बीचला. आम्ही आता आहोत तामिनी घाटामध्ये. पुण्यावरनं आम्ही सकाळी 4:30 वाजता निघालो होतो. आता 6 वाजलेले आहेत. आता आम्ही तामिनी घाटात पोहोचलो आहे. त्यानंतर आम्ही 8 वाजता एक ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो होतो. नाश्ता वगैरे आटपून आम्ही परत कोकणात जाण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. कोकण जेवढं सुंदर आणि निसर्गरम्य आहे तेवढाच तिकडे जाणारा रस्ताही आहे. सकाळ सकाळ अतिशय छान वातावरण इथे होते. उन्हाच्या आधीच आम्ही कोकणात पोचणार होतो कारण की आम्ही सकाळी लवकर निघालो होतो. सकाळ सकाळ अतिशय सुंदर असं इथे वातावरण होतं. समोर तुम्ही पाहू शकता अतिशय धुक्यांनी हे डोंगर दिसतही नव्हते, इतकं धुकं होतं तिथे सकाळ सकाळ. अतिशय सुंदर धुके आणि निसर्गरम्य वातावरणात हा प्रवास आधीच अनेकच सुंदर झाला होता. असं वाटतही नव्हतं की उन्हाळ्यामध्ये आम्ही इथे आलो आहे. इतकी सुंदर घनदाट झाडी आणि निसर्गरम्य वातावरण होते. अतिशय थंडावा होता हवेमध्ये. खूप छान असे हे सकाळ सकाळ आम्हाला धुके वगैरे पाहायला भेटले. अतिशय सुंदर असा हा आमचा प्रवास चालू आहे. कोकणात कितीही वेळा आलं तरी मन हे भरत नाही. इतकं सुंदर वातावरण कोकणात असते. त्यामुळे आम्ही 1-2 वर्षातून एकदा तरी कोकणात हे जातोच. 1 डे 2 डे ट्रिप अशी ही आमची होतीच कोकणात 1-2 वर्षांनी. तुम्ही पाहू शकता किती धुके आहे समोर. धुक्यांमुळे समोरचा डोंगरही दिसेनासा झाला आहे. इतके धुके तिथे सकाळ सकाळ होते. कोणी म्हणणार पण नाही की एवढ्या उन्हाळ्यात एवढे धुके पण येऊ शकतात म्हणून. आम्ही आता कोकणाच्या खूप अलीकडे आहेत. थोड्याच वेळात कोकणामध्ये पोहोचणार आहोत. आता आम्ही दिव्यागरमध्ये पोहोचलो आहे. इथे तुम्ही पाहू शकता साईडला रस्त्याच्या पूर्ण दोन्ही साईडला होमस्टे आहेत. तुम्ही इथे कोठेही होमस्टेमध्ये रूम घेऊ शकता. इथे रूमचे चार्जेस 2,000पासून पुढे आहेत. AC रूम 2,000, 2,500, 3,000, 5,000 जसं तुम्ही घ्याल तशा AC रूम इथे अवेलेबल तुम्हाला भेटतील. साधी रूम तर इथे घ्यायची सोयच नाही कारण की इथे समुद्रामुळे खूपच गरम होते. त्यामुळे शक्यतो AC रूमच घ्यावी. 2,000च्या पुढे इथे AC रूमचे चार्जेस आहे. दोन्ही साईडला रोडच्या तुम्ही पाहू शकता सगळ्यांचे होमस्टे आहे. होमस्टे, गेस्ट हाऊस. तुम्हाला जिथे आवडेल परवडेल तिथे तुम्ही राहू शकता. आम्ही इथे एक ठिकाणी होमस्टेमध्ये रूम घेतली होती. आमच्या रूमचा चार्जेस 2,000 होता. ही आमची रूम आहे. अतिशय मोठी व सुंदर अशी ही रूम आहे. तुम्ही पाहू शकता समोर ही किती मोठी खिडकी आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरणात ही रूम आहे. चारी बाजूनी पूर्ण शांतता, झाडे अशा सुंदर ठिकाणी ही रूम होती. हिचे चार्जेस 2,000 होते. दोन्ही साईडला याला खिडक्या आहेत आणि ही प्रशस्त अशी AC रूम आहे. बाथरूम हे अतिशय क्लीन होते. आम्ही इथे फ्रेश होऊन मग बीचवरती गेलो. समोर पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा बीच आहे. बीचवरती आम्ही फोटो वगैरे काढले, थोड्याशा राईड केल्या.
इथे भरपूर प्रकारच्या राईड तुम्हाला पाहायला मिळतील. सोपा राईड, बनाना राईड, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राईड इथे आहेत. भरपूर लोक इथे फोटो वगैरे काढत आहेत. सनसेट झालेला आहे खूप छान. 5 नंतर आम्ही इथे गेलो होतो. उंट सफारी ही इथे आहे. इथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राईड करायला भेटतील. तुमचे 2-3 तास इथे कुठे जाईल तुम्हाला कळणारही नाही. सनसेट पहा किती सुंदर दिसत आहे. ही सोपा राईड आहे. आम्ही ह्या राईडमध्ये बसलो होतो. खूप असा थ्रिल आहे ह्या राईडमध्ये. तुम्ही राईड कोणतीही केली ना तुमचे पैसे फुल वसूल होणार. इतका थ्रिल आहे. पाण्यामध्ये आतमध्ये गेलं इतकं उंच उंच उडतं ते. त्यानंतर सकाळी उठून आम्ही रूपनारायण मंदिरात गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, फ्रेश झालो आणि रूपनारायण मंदिरात दर्शनासाठी गेलो. हे तुम्ही समोर रूपनारायण मंदिर पाहू शकता. अतिशय प्राचीनकालीन हे मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे सुंदर असे मंदिर, जिथे आम्ही सकाळ 8 वाजता दर्शनाला गेलो होतो आवरून. इथे पार्किंगची भव्य अशी व्यवस्था आहे. इथे सूचना फलक आहे, जिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला माहिती दिलेली आहे. इथे प्री वेडिंग किंवा इतर चित्रीकरण करण्यास मनाई आहे, म्हणून मी आतमध्ये कॅमेरा चालू केला नाही, बंद केला. त्यानंतर आम्ही सुवर्ण गणेश मंदिरात आलो. दोन्ही मंदिरं अगदी जवळच आहेत. रूपनारायण मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही इथे सुवर्ण गणेश मंदिरात दर्शनासाठी आलो. हेही अतिशय सुंदर असे प्राचीनकालीन गणेश मंदिर आहे. इथे फूल आणि नारळ घेतले आणि मंदिरात दर्शनासाठी आलो. ही सुवर्ण गणेशाची मूर्ती आहे. इथे आम्ही दर्शन केले आणि कोस्टल राईड करत करत आम्ही हरिहरेश्वरला जाण्यासाठी निघालो. हा रस्ता इतका सुंदर होता की संपूच नाही असं वाटत होतं. इतका सुंदर हा कोस्टल राईडचा रस्ता होता. हरिहरेश्वरला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत, पण आम्ही हा रस्ता निवडला होता कारण की हा रस्ता पूर्ण असं समुद्राच्या कडेकडेने जाणारा होता. तिथलं दृश्य असं इतकं सुंदर होतं की असं वाटत होतं प्रत्येक ठिकाणी थांबून फोटो काढावे, व्हिडिओ काढावा. इतकं सुंदर हे कोस्टल राईडचं दृश्य होतं. पूर्ण समुद्राच्या कडेकडेने आपण गाडी घेऊन जातो. इतकं भारी दिसत होतं हे रस्त्याच्या कडेला. खूपच सुंदर. आम्हाला राहवलं नाही तरी आम्ही एका ठिकाणी गाडी थांबून तिथं गेलो आणि फोटो वगैरे काढले. इतकं सुंदर प्रत्येक ठिकाणी दिसत होतं. तुम्ही कधी हरिहरेश्वरला जाल तर ही कोस्टल राईड करत करतच जावा. तुम्हाला ट्रिपचे पैसे वसूल झाल्यासारखे वाटेल. समोर पाहू शकता अतिशय अथंग असा समुद्र आहे. निळक्षार असं हे पाणी, आकाश आणि समुद्र असं एकच असं वाटत आहे. अतिशय सुंदर आणि मनमोहक हे दृश्य आहे. एखाद्या पेंटिंगमध्ये साठवल्यासारखं दिसत आहे. आम्ही राहुल नाही तर एका ठिकाणी थांबून बीचवरती फोटोज व्हिडिओज काढूनच घेतले आणि मगच पुढे गेलो. असं वाटत होतं की प्रत्येक ठिकाणी थांबावं आणि फोटो काढावे. इथनं मग आम्ही हरिहरेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी गेलो. तिथे आम्ही 12-1 वाजता पोचलो असेल हरिहरेश्वर मंदिरात. इथे आम्ही दर्शन वगैरे केलं आणि मग घरी यायला निघालो. तुम्ही जर कधी कोकणात जाणार असाल तर शक्यतो दिवाळीमध्ये जावा, कारण की एप्रिल-मेमध्ये इथे खूप गरमी असते. इथे शॉर्ट्स अलाउड नाहीत ह्या मंदिरामध्ये. त्यामुळे आलास तर फुल कपडे असू द्या किंवा मग इथं लंगोट देतातच गुंडाळण्यासाठी. मग इथे असं मस्त आणि सुंदर असं दर्शन करून आम्ही मग परतीच्या प्रवासाला निघालो आणि घरी आलो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच
लाईक करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.